संपीनच सुपडाच. ती मावशी आणि ती हावशी. अरे तूच मावशी. तू जरा पाहिला का तुझा अवतार? त्या वेण्या घाल 2 केसांच्या तुझ्या. तूच मावशी. हा, ती टंग 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 मध्ये नाही का तो वाजवणारा खुळखुळा, तो दिसतो खुळखुळा वाजव्या. आणि काय कुणाला मावशी म्हणतो, कुणाला काय म्हणतो, कुणाला काय म्हणतो. संविधानिक पदावर असणाऱ्या माणसांना तू असला बोलतोय. एवढं तर तुला ज्ञान आहे, काय सांगायचं. बरं कुठल्या लोकांना बोलतोय तू? तुला हेही भान नाही. बोल, तू बोलायलाच हवं. अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे आपल्याला. ते माझ्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलेलं आहे. कुणाला बोलतोय? ज्यांनी दिलंय त्यांना. हा म्हणतो तुम्हाला यांनीच घालवलं, ईडब्ल्यूएसचं आरक्षण यांनीच घालवलं, एससीबीसीचं यांनीच घालवलं. अरे मूर्ख माणसा, ज्या वेळेला ईडब्ल्यूएसचं दिलं होतं त्याच वेळेला नियम अटी लागू केलेल्या होत्या की जर तुम्ही एखाद्या कोठ्यातनं आरक्षण घेत असाल, मग ती एससी असो, एनटी असो, ओबीसी असो, तर तुम्हाला ईडब्ल्यूएसचा लाभ घेता येणार नाही. मग ज्या वेळेला सरकारने 10% दिलं, तू म्हणतो ओबीसी मधून द्या. कसं काय देतील त्यातनं? नाही होणार तो फायदा, नाही होणार. मी म्हणलो तर त्यांना सरकारला द्या. जरी सरकारने दिलं नसतं तरी तू काय मागितलेलं आहे? बरं ठीक आहे, सरकारने दिलंय ते रद्द करू. चल, तू ज्या पोरांना ओबीसी कोट्यातनं नोंदी घ्यायला लावल्यात, बघा भावांनो, चांगलं म्हणजे अगदी लक्ष देऊन ऐका मला काय म्हणायचंय ते. जर सरकारने सरसकट कुणबी नोंदी दिल्या, ठीक आहे, ते 10% रद्द करा. करू आपण, चला केलं 10% रद्द. मग कुणबियांमधनं दिल्यावर मला सांगा आपल्याला ईडब्ल्यूएस भेटणार आहे का? जर कुणबी नोंदी आपल्याला सरसकट कुणब्यांमधनं द्या, म्हणजे काय, ओबीसी मधनं द्या. मग ओबीसी मधनं दिल्यावर आपल्याला भेटणार आहे का ईडब्ल्यूएसचं? नाहीच भेटणार. बरं ओबीसी मध्ये गेल्यावर किती भेटणार आपल्याला? 0.5%, 1%, 1.5%. हिथं किती होतं आपलं? 10%त 2च जण मालक होते. म्हणजे त्यातलं अगदी 5-6% आपल्याला भेटत होतं. 4%वर ते असतील, 5-6% तर आपलं होतं. मग ते परवडलं आपल्याला का हे परवडलं सांगा मला? किती मूर्खपणा या नालायक नीच माणसाच्या नादी लागून आपण किती आपलं वाटोळ केलेलं आहे हे समाजाच्या लक्षात आलं. आणि म्हणून आज समाजाने पाठ फिरवलेली आहे बरं का. तुम्ही कोण शेंबड्या हो? तुम्हाला स्क्रिप्ट द्यावं लागते लिहून. ती स्क्रिप्ट तुम्हाला वाचावं लागते काकांची. आणि त्यात पण तुम्ही स्क्रिप्टमध्ये पण काय होतं विसरून जाता काकाने काय सांगितलेले. मग त्यात पण जरांग्याला लागली उतरती कळा, जरांगे म्हणतो आता पळा पळा पळा, गॅलेक्सीमध्ये पळा पळा पळा. बरं का जरांगे, आता जा आणि गॅलेक्सीला आपला ऍडमिट हो आणि सांग मला आरामाची गरज आहे. आपलं थोडं रड बीड जरा धिंगाणा घाल. सरकार जनता मायबाप, माझे लेकरं, माझ्या लेकराच्या घशातला घास, माझ्या लेकरांना मारायचं, आमच्या लेकरांना मारायचं आणि फडणवीसला मारायचं. ते काय आपलं पाठ झालेलं आहे तुझं. सागर बंगला फडणवीस, सागर बंगला फडणवीस, सागर बंगला. ती आपली माळ जप तू, माळ माळ एक सागर बंगला फडणवीस. सांग तू जितका विरोध करशील ना फडणवीसचा, एवढं लक्षात ठेव, तेवढा तो लोकप्रिय व्हायला लागला. त्याचं कारण, त्याचं काम तसं आहे, कळलं ना? शिंदे साहेबांनी ज्या ज्या योजना लागू केला त्याला त्या योजनांना त्यांनी काय केलंय? पुढाकार दिलेला आहे, होकार दिलेला आहे. त्यांनी नकार नाही दिला. अगदी तिघांनी मिळून त्या योजना लागू केल्यात. यांचं काय म्हणणं आहे? सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येतोय. बघा जयंत पाटील काय म्हणतायत? काय गरज योजना लागू करायची अशा? सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येतोय. कसला भार येतोय रे बाबा? ज्या वेळेला राहुल गांधी बोलत होता महिन्याचे 8,500 भेटतील, त्यावेळेला येत नव्हता का? त्यावेळेला कुठे गेले होते? झोपले होते जयंत पाटील? एवढी पण गाढ झोप नाही घ्यावी हो. अजितदादा पवार त्यांच्या गटात होते त्यावेळेला, शरद पवारांसोबत होते. अजितदादाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर केस केली होती. कसं असतं माहिती, ज्या माणसांच्या सोबत राहताना माणूस संगत तशी लागत असते. त्यामुळे मला माझा आता अजितदादांवर काही रोष नाही, कारण ते धर्मासाठी आमच्या सोबत आलेले आहेत. धर्मासाठी ते भाजप सोबत आलेले आहेत, धर्मासाठी ते शिंदे साहेबांच्या सोबत आलेले, त्याच्यामुळे त्यांचं स्वागतच. यस. परंतु त्यावेळेला मात्र काय केलं? माझ्यावर सुद्धा केस केली, माझ्यावर सुद्धा केलेली आहे कोरोना काळात मध्ये. की कोरोना रेड म्हणजे अलर्ट होता आमची इथं, तर अजिबात यायचं नाही. माझ्या गावाकडे केस करायला लावली श्वेता महालेला. अगदी भाजपची बाई होती, भाजपची, तिला सुद्धा केस करायला लावली माझ्यावर. हे तर फडणवीस साहेबांना माहिती सुद्धा नसेल काहीच. श्वेता महालेने जे कांड केलेले ते, मला जे लोक म्हणतात ना
की बाबा तू मी कुठल्याही पक्षाची नाही, मी माझ्या धर्माची आहे. पुन्हा सांगते मी, ते श्वेता महालेला आहे ना, सोलून काढलेली मी चिखलीमध्ये. हा, तिने माझ्यावर 5-5 केस करायला लावले होते. कुणाच्या काळात? ह्यांच्या काळात बरं का. बघा संविधानाची किती पायमल्ली केली या लोकांनी. ह्यांच्या काळात मध्ये एकाच गुन्ह्यात मध्ये माझ्यावर 5-5 ठिकाणी केस होऊ शकतात का? सांगा मला. गुन्हा एकच, मुळात तो गुन्हाच नव्हता. सोशल मीडियावर आपलं मत व्यक्त करणं म्हणजे गुन्हा नाही. उलट ही श्वेता महाले आणि हिचा नवरा जो फडणवीस साहेबांचा पीए आहे, हे फडणवीस साहेबांना माहित नाही. त्या व्यक्तीला मला अजिबात दोष द्यायचा नाही. मी सांगते तुम्हाला की ही लोक कशी गैरफायदा घेतात. तो विद्याधर महाले माझ्या 80 वर्षाच्या बापाची कॉलर पकडून त्यांना धमकी देतोय, तुमच्या पोरीला सांगा व्हिडिओ डिलीट करा. माझ्या बायकोचं नाव घेऊन तिने व्हिडिओ बनवला. काय बनवला होता व्हिडिओ मी श्वेता महालेच्या बद्दल? की बाई ग, तुझे चिंध्या वाटतीये ना ते मास गावामध्ये, त्या मासची गरज नाहीये लोकांना. ग्रामीण भागातली लोक काही दुडके फडके बांधतील, त्यांना अन्न नाहीये घरात खायला, पीठ मीठ आहे का त्यांना ते बघ. ह्याच्यामध्ये काय चुकीचं होतं माझं? बाई ग, तू शेतात मध्ये जाऊन फोटोशूट करतेय, ही फोटोशूट करायची वेळ नाही. गावोगावी फिरा, लोकांना काय हवं नको ते बघा, हे मी बोलले होते. काय चुकीचं बोलले होते? या माझ्या वक्तव्यावर तुम्ही गुन्हे दाखल करता माझ्यावर. माझ्या बापाला धमकी द्यायला जाता 80 वर्षाच्या, माझ्या वडिलांना धमकी द्यायला जाता. ज्या वेळेला मला कळतं माझ्या वडिलांना धमकी देताय तुम्ही, त्यावेळेला मी शिव्या दिल्यात, गलिच्छ दिल्यात, मान्यच करेल मी. तुम्ही माझ्यावर 5-5 गुन्हे दाखल करता. कधी झालेलं आहे? भाजपच्या काळात नाही. भाजपचं सरकार असतं ना, हुंच दिलं नसतं. फडणवीस साहेबांनी हुंच दिलं नसतं, मला याची गॅरंटी. कुणी केलं हे? शरद पवार गटाला मिळून राष्ट्रवादी काँग्रेसला हात मिळवणी केली या बाईने, की अजितदादा तुम्हाला पण त्या बाईने शिव्या दिलेल्या आहेत. मग काय करायचं? हात मिळवणी करू. त्यात मध्ये हा मोहिते पण त्यांना भेटला आणि अगदी सगळीकडनं असं कडं करून माझ्यावर गुन्हे दाखल केले. कुणाच्या काळात झाले? ह्यांच्या काळात. म्हणजे काय तर संविधानाची पायमल्ली करणारे हे लोक आहेत. आणि तुम्ही अगदी ठॉठॉ बोंबलताय संविधान बदलणार आहेत. अरे कुणा सांगितलंय ना मी त्या दिवशी की पुन्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जन्माला येणे नाही बरं का. होऊन गेलेत संविधानाचे लेखक. तुमच्या डोक्यामध्ये एवढी बुद्धी आहे का चाललेत संविधान बदलायला? हा, ते माझे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. बापाकडे पैसे नव्हते हो त्यांच्या शिकायला. लंडनला गेले ना, ज्या वेळेला ते लायब्ररीमध्ये जायचे, ग्रंथालयामध्ये जायचे, त्यावेळेला एखादं पुस्तक जर त्यांनी हातात घेतलं ना, तर ते पुस्तक असं काही वाचायचे की त्यांना माहिती होतं माझ्या बापाकडे पैसे नाहीये किंवा माझ्याकडे पैसे नाहीयेत हे पुस्तक विकत घेण्यासाठी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं पुस्तक वाचायचे ना की ते पुस्तक वाचल्यानंतर पूर्ण पुस्तक वाचून ठेवायचे हातात आलं म्हणजे. आणि ते पुस्तक वाचल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना कधीही कुठल्याही दिवशी कुठल्याही वेळेला तुम्ही जर त्या पुस्तकातला प्रश्न विचारला ना, तरी अगदी ते अचूक सांगायची. एवढी अफाट बुद्धिमत्ता होती त्या व्यक्तीकडे बरं का. मला याचे कार्यकर्ते म्हणा, मीडिया घेते का तुझं बाईट मीडिया? काय भुकती, काय भेटतं तुला? जरांच्या माळ करोड. अरे मी एकटी ना 1 करोड आहे बघा. कारण माझं बोलणं 1 करोड लोकांपर्यंत पोहोचते या माध्यमातून. आणि त्यामुळे मी मोदी साहेबांची बरं का, अंबानी कुटुंबाची फार फार आभारी. कारण त्यांनी जिओचं जे कार्ड ज्या वेळेला लॉन्च केलं, अगोदर नाही का प्रीपेड होतं, म्हणजे पोस्टपेड होतं किंवा प्रीपेड होतं, त्याला सुद्धा खूप काहीतरी मला वाटतं मिनिट आला का काही सेकंदाला पैसे पडायचे. आपल्याला खूप पैसे भरावं लागायचे. अहो इतकं नेटला सुद्धा खूप पैसे लागायचे. परंतु जिओमुळं कुठेतरी नाही का, चल 300 रुपयात महिना जातोय आता. त्यावेळेला 1000 रुपये लागायचे, 1,500 लागायचे. ती आपली ऐपत नव्हती. आपण इतकं बघू शकत नव्हतो, इतका उपभोग घेऊ शकत नव्हतो इंटरनेटचा. परंतु आता मोदीमुळे, अंबानीमुळे कुठेतरी आमच्या अगदी सर्वसामान्यांच्या झोपडीत इंटरनेट येऊन पोचलेलं आहे आणि आम्ही आमच्या भावना त्याच्यावर मांडू शकतो. त्यामुळं या लोकांचे आम्ही आभारी आहोत.